दिवाळी फराळामधला आज आपण शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। इथे पातेल्यामध्ये एका वाटीत मी साखर घेतलेली आहे, 1 वाटी साखर घेणार आहोत। सेम वाटीने 1 वाटी पाणी घेणार आहोत आणि त्याच सेम वाटीने 1 वाटी आपण तूप घेणार आहोत। ही साखर आधी आपण व्यवस्थित चमच्याने हलवून घेणार आहोत आणि गॅसवरती ठेवून फक्त साखर विरघळेपर्यंतच आपण हे गरम करून घेणार आहोत। साखर विरघळल्यानंतर हे पाणी आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम बंद करून हे थंड करून घ्यायचं। आता सेम वाटीने आपण 6 वाटी मैदा घेणार आहोत। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, वेलची पूड टाकायची आणि हे कोरडे जिन्नस आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे कोरडे जिन्नस मिक्स केले की आपण तयार केलेलं जे पाणी होतं ते छान थंड झालंय का बघायचं आणि थोडं थोडं पाणी ॲड करून आपण याचा घट्टसर गोळा मळून घेणार आहोत। आता 10 मिनिटं हा गोळा झाकून ठेवायचा, 10 मिनिटापेक्षा जास्त ठेवायचं नाही। नंतर याचे छोटे छोटे छान गोळे करायचे आणि हे असे छान लाटून घ्यायचे। तर लाटताना मी एक ट्रिक वापरली आहे ज्याने आपल्या शंकरपाळीला भरपूर सारे लेयर्स सुटतात। तर ती पूर्ण ट्रिक काय वापरली ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, मी लिंकवरती त्रिकोणात देते। तर याचे कट मारून आपण छान शंकरपाळी बनवून घेणार आहोत। सगळ्या शंकरपाळी तयार करून घेतल्यात, तेल गरम करून घ्यायचं आणि मस्त शंकरपाळी छान स्लो फ्लेमवरती तळून घ्यायची। तर मस्त कुरकुरीत अशी बिस्किटाच्या कलरवरती शंकरपाळी आली की काढून घ्यायची। तर खमंग खुशखुशीत अशी भरपूर लेअरवाली तळलेली शंकरपाळी तयार आहे। पूर्ण रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की पहा।